preview. मी जनतेला एवढंच आवाहन करतो, जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला थेट विचारा. प्रत्येक धार्मिक स्थळ असेल, प्रत्येक महामानवांचा पुतळा असेल, जे रस्ता रुंदीकरणामध्ये असेल किंवा या सर्वमध्ये जर बाधित होत असेल, त्या ठिकाणचा फार महत्त्वाची व्यक्ती, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, त्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही आहोत. चिकलठाणा असेल, पडेगाव असेल, नक्षत्रवाडी असेल किंवा हर्सूल असेल किंवा गावाचे अंतर्गत भरपूर धार्मिक स्थळ आहे आणि एका काळी आपल्याकडे एवढा वाहनांच्या साधने नव्हते. त्यावेळेला तो आपल्याला ते अडकाटी ठरत नव्हते. परंतु आज प्रत्येक ठिकाणी ह्या धार्मिक स्थळ शिफ्ट करायची असेल किंवा त्याला स्थलांतरित करायची असेल, त्या भागातील सन्माननीय नागरिकांचा, विशेष करून त्या धार्मिक स्थळामध्ये स्थित असलेल्या कमिटीचा, त्याचा विचार विनिमय करूनच आपण निर्णय घेणार आहे. हां, मला कळते काही लोकांनी हा मुद्दा करून काही गैरसंभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. आम्ही पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये वॉच ठेवून आहे. लोकांना भडकवण्याचं किंवा अशा करण्याचा किंवा काही असतील त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ह्या प्रसंगसुद्धा माननीय न्यायालयाने सुद्धा सांगितले. या सर्व करत असताना प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया करत असताना कोणी अडकाटी ठरत असेल तर इट विल बी व्हायलेशन ऑफ कोर्ट ऑर्डर्स अँड देन अकॉर्डिंगली त्या सर्व लोकांना प्रॉसिक्यूट आम्ही करू. कारवाई तंडावलीचा प्रश्न नाही आहे की मला सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना धन्यवाद आणि आभार मानायचे आहेत की ज्या ज्या वेळेला आम्ही अनाऊन्समेंट करतो, अनाऊन्समेंट केल्यानंतर मार्किंग करतो, मार्किंग केल्यानंतर बरेच अनाऊन्समेंट केल्यानंतर 20% 30% स्वतःहून काढून घेतात. मार्किंग केल्यानंतर तर अजून 90% काढून घेत आहेत. काही लोक जाणून बुजून जर महापालिकेचा यंत्रणाची काही ऐकायची मनस्थितीत नसेल त्यावेळेला 100% आम्ही आमच्या यंत्रणा पाठवून त्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. आणि दुसऱ्या या ठिकाणी महत्त्वाचे सांगायचे आहे, बरेच ठिकाणी कोर्टाच्या वादाची नाव सांगून त्या ठिकाणी विना परवानगीचं बांधकाम त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करतात. ते स्वतःहून काढून घ्या. एखादा जमिनीची वाद असेल त्या ठिकाणी जमिनीमध्ये काही करू नका, तुम्ही ताबा ठेवू शकता. परंतु त्या ठिकाणी व्यवसाय पण करायचा, कुठलाही कर नाही भरायची, कुठल्याही परवानगी नाही घ्यायची आणि मान्य न्यायालयाचं नाव सांगून त्या ठिकाणी चुकीचं काम त्या ठिकाणी करू नये. तुम्ही प्रत्येक ऑर्डर वाचून आणि त्या ठिकाणी अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम त्यावर कारवाई करणार आहे. सर, पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याबाबत जनजागृती होत नाही. यांनी सांगितलं ना, माझ्या स्वच्छता साथी हा ॲप्लिकेशन आहे महापालिकेचे, तुम्ही आपण डाउनलोड करावा. तुमच्या घरापर्यंत येणारे घंटागाडीचा नंबर काय, ड्रायव्हर कोण आहे ते तुम्हाला कळतं आणि जर नाही आला त्याच्यावर तक्रार करा. आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टरला ते चॅलेंज आहे की तक्रार केल्याच्या 4 तासामध्ये त्यांनी पूर्ण कचऱ्याच्या निष्कासित करणे, अन्यथा त्याच्यावर दंड लागतो. मी जसं सांगितलं की वॉशिंग्टनमध्ये स्थित आपल्या मातृभूमीचा, आपल्या शहराचा भूमिपुत्र श्री विनोद बाहडे साहेब यांचा ज्येष्ठ चिरंजीव दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ते वॉशिंग्टनमध्ये असून त्यांच्या मायदेशीमध्ये त्यांचा शेवटचा निरोप पोरांना द्यायचा होता. त्यांनी या ठिकाणी आले आणि मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये आपल्या स्थित पर्यावरणपूरक त्या अंत्यविधी त्यांनी करून घेतल्या. त्यामध्ये ज्याचा आपल्या नॉर्मल पद्धतीने करतो तसंच ते परिसर आहे. त्यामुळे जनजागृती आपल्या माध्यमातून मी सांगतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी कमी जास्त
केलं असेल, परंतु जाता जाताना कुठल्याही आपल्या हातातून अजून पर्यावरणाला नुकसान होऊ नये. जर आपल्या नजीकचा, आपल्या परिवारातील किंवा जवळचं कोणी असेल तर त्यांना पर्यावरणपूरकच अंत्यविधी करावी अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. कैलासनगर येथे CSN फास्ट संस्थेने गॅस दाहिनी दिली आहे, पण ती विना वापर करू नये. गॅस दाहिनी पर्यावरणपूरक आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे. अजूनही आपल्या लोकांमध्ये गॅस दाहिनीचा स्वीकार करणे, कारण त्याच्यामध्ये अंत्यविधी करत असताना त्यांना विविध अडचणी येतात. परंतु रेग्युलर कन्व्हेन्शन आणि गॅसमधला हा जे उपाय आहे तो आपण ते केलेला आहे. त्याच्या 4 ठिकाणी तो 4 ठिकाणी तो लोक वापर करते. शहरामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जातो. विशेष म्हणजे विभागीय क्रीडा संकुल परिसरात कचरा जाळला जातो. व्यायामासाठी येणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यांचे जे जाळलं जातो त्यांचा फोटो काढावी आणि कंप्लेंट करावी. कारण नुकतंच एका व्यक्तीने कचरा ज्या वेळेला टाकत होता त्यांचा घर शोधून आम्ही पेनाल्टी लावल्या. जे असे असतील ते माझ्या महापालिकेचे कर्मचारी असेल का की कोणी असेल त्यांच्या विरुद्ध आम्ही 100% कारवाई करू. कचरा गाडी घरापर्यंत जात नाही, पण कचरा गाडी करण्यासाठी बघा, गिद्ध उडे आकाशी चित्त त्याची पिल्लापाशी एक मराठीचं म्हण आहे. तसेच आपल्या शहराचा भूमिपुत्र त्यांचा मुलाचा दुर्दैवाची मृत्यू वॉशिंग्टन अमेरिका येथे झाला. खूप दुःखाची प्रसंग होता. तरी त्यांनी या प्रसंगाला त्यांनी शेवटी त्यांचा अंत्यविधी जे आहे या शहरामध्येच आपल्या मातृभूमीमध्येच व्हायला पाहिजे म्हणून आपल्या शहरामध्ये आले आणि त्यांच्या अंत्यविधी महानगरपालिकेचं मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये स्थित पर्यावरणपूरक जे आपण उभा केलेले आहेत. बरेच लोकांना गैरसमज असतं हे खरं आहे खोटं आहे. जर खोटं असलं असतं तर आपण त्या ठिकाणी उभंच केलं नसतं. परंतु त्या परिवारांनी प्रशासनाचं जे घेतलेलं पुढाकार पर्यावरणपूरक अशी ज्या ठिकाणी अंत्यविधी सन्माननीय सर्व बंतीजींच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार त्या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये गट्टू जे ग्रीन ब्रिकेट्स आहे, लाकड न वापरता ब्रिकेट्स आणि त्यासोबतच ते नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी विराज विनोद बहाडे साहेब ते IFS ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मुलाचा अंत्यविधी त्यांनी महानगरपालिकेचं मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांनी पार पाडलं. सर, अशा प्रकारच्या अंत्यसंस्कारासाठी आपल्याकडे पुरेशा सुविधा आहेत का? आहे ना, ते आपण 4 ठिकाणी आपण बसवलेलं आहे. या आर्थिक वर्षामध्ये अजून प्रत्येक ठिकाणी आपण बसवायचा प्रयत्न होता. धार्मिक स्थळाला घेऊन काही भाविक नाही कंपेन्सेशन द्या, पण त्यांना राहिल्यात जर घर शिल्लक राहिलं नसेल तर त्यांची पर्याय व्यवस्थेची अगोदर काय आपण व्यवस्था करणार त्यांच्यासाठी? मैं कंपेन्सेशन दूंगा. कंपेन्सेशन देने के बाद दूसरी क्या पर्याय? अगर समजा तुमची शेती घेतली, तुमच्या शेतीच्या बदल्यात मी जर पैसे दिली, क्या मग तुम्ही पैसे देऊन सुद्धा काय शेती देणार आहे? नहीं होणार ना तसं सर. जर मैं एक्विजिशन करूंगा किसी का, मैं क्या करूंगा? कंपेन्सेशन दूंगा या TDR दूंगा. मैं किन लोगों को घर दे रहा हूँ, किन लोगों को घर दे रहा हूँ? बेघर होणार आहे. बेघर होणारे नाही, ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंटच नाही, ते सरकारी जागेवर बसले होते, जे संजयनगर, मुकुंदवाडी, नक्षत्रवाडी, त्यांच्याकडे कुठले कागद नाही, त्याला कंपेन्सेशन मिळणारच नाही. बॉन्ड कोणाच्या नावावर, रजिस्ट्री कोणाच्या नावावर, राहतो दुसराच. मग अशा ज्या व्यक्तींना मी काय करणार आहे? ज्यांचा बेघर झाला त्याला पंतप्रधान आवास योजनामध्ये आपण घर देणार. आम्ही आवाहन पण केलं की पंतप्रधान आवास योजनामध्ये तुम्ही येऊन ना आपण रजिस्ट्री करून घ्या. ज्यांचं घर जात आहे त्यांना वाटतं त्यांचं घर गेलेलं आहे, त्याला पुरावा सगळं ठेवून किती अर्ज आले मॅडम? हा, येऊन चौकशी करून गेलेलो. मग एकही नाही आलं. त्याचा अर्थ काय समजायचा मी? म्हणजे याचा अर्थ आहे की आम्ही काय ठेवलं,
मुझे भाई हमने ये हट रखा है कि भाई तुम्हारा इस शहर में या महाराष्ट्र में कहीं प्लॉट नहीं रहना चाहिए, नाही तो तुमची घर इकडे आणि अतिक्रमण इकडे, इकडे कुठं तरी तिकडे जाऊ, इकडे कुठं तरी इकडे जाऊ. आणि आम्ही प्रामाणिकपणे हर्सुलला सुद्धा लोकांना सांगितलं की बाबा तुम्हाला 2,000 रुपये तुम्हाला पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी भाडं पण द्यायची आमची तयारी दाखवली. तरी मग आम्ही नाही करणार. म्हटलं ठीक आहे, दॅट इज युअर राईट. माझं काम आहे गोरगरिबांना अन्याय होता कामा नाही, त्यांना पुनर्वसन कसे लवकरात लवकर भेटतील किंवा पुनर्वसन होईपर्यंत अन्य पर्याय व्यवस्था म्हणून काय देतो. नाही 2,000 मध्ये काय भागते का, म्हणजे 2,000 पण द्यायची तरतूद आहे का, नाहीये. तरी आपण कॉर्पोरेशन म्हणून आम्ही सर्व टीम मिळून आम्ही ठरवलं बाबा की ते तोपर्यंत काय करतील. मग अजून सर 3,000च्या शिवाय खाली भेटत नाही. असं असेल तर मग 10,000 मध्ये पण घर भेटते. तोपर्यंत आम्ही उलटा महापालिकेने पहिल्यांदा सर्व या शहरामध्ये बांधलं जाणारे म्हाडाचं घर असेल किंवा PMAYचं घर असेल त्याला 5% किमान मिनिमम, दॅट इज मिनिमम. जर जास्त असेल तर अजून जास्त ठेवू, आरक्षण ठेवू. आणि म्हाडाकडून वाटप न झालेल्या घराची यादी मागितली. त्याला 148 घर जे आहेत ते आमच्याकडे आज ताब्यात आहे. या लोकांनी येऊन अर्ज केल्यावर मी प्रत्येक व्यक्तीकडे या शहरामध्ये जे धनदांडग्यांकडे मी विनंती केली की बाबा आम्ही या सर्व कारवाई करत असताना ज्यांचं घर जाणार आहे, ज्यांचं घर जाणार आहे ते बेघर होणार आहे, ते 148 मध्ये त्यांना 10 लाख 12 लाख रुपयामध्ये घर भेटतं. त्यामध्ये शासन म्हणून 4.5 लाख रुपये देणार आहे आणि कॉर्पोरेशन म्हणून अजून 1-2 लाख रुपये एक्स्ट्रा ठेवू. त्यासोबतच मग लाभार्थी काही 1 लाख रुपये टाकणार आणि काही CSR मध्ये किंवा काही दानशूर व्यक्तींनी त्यांनी पण कबुली केली. त्यांनी म्हटलं तुम्ही सांगा जर आम्ही देतो. म्हणजे त्यांना पण या शहरामध्ये सारखा हा धनदांडग्या असे जे शब्दावली आपण वापरतात, आम्ही धनदांडग्या किंवा गरीब ये नहीं बगत, आम्ही सही और गलत देखते हैं. अभी वो परमिशन लिया है, परमिशन लेने के बाद हम जबरदस्ती से कुछ नहीं कर सकते. आई एम बाउंड बाय हाई कोर्ट अँड बाय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. चुकीचं असेल तर कारवाई होईलच ना. प्रोसिजर फॉलो करून करायचं आणि ज्या ज्या ठिकाणी प्रोसिजर फॉलो करून करतो. आणि दुसरा मुद्दा हे आहे की फॉर एक्झाम्पल अजून एक मुद्दा मी सांगतो की 7 इंच पासून 7 इंच अँबॅसिडर पर्यंत काय त्या ठिकाणी त्रिशंकू. आय कांट अलोन डिसाइड ॲज अ कॉर्पोरेशन. आय कांट अलोन डिसाइड ॲज अ कॉर्पोरेशन की त्या ठिकाणी सिडको आहे, MIDC आहे आणि कॉर्पोरेशन आहे. ते ओव्हरलॅपिंग पोर्शन्स आहेत आणि त्या ठिकाणी सर्व तिन्ही एजन्सीला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यायचे. त्यासाठी सिडकोला आपण पत्र दिलेलं, MIDCला पत्र दिलं. या आठवड्यामध्ये ते बिझी होते, पुढच्या आठवड्यामध्ये त्याकडे बैठक होणार. त्याच्यात तर असं आहे ना सर, दुप्पट टॅक्स कधी लागतो टिल यू आर इलिगल. ठीक आहे, आता तुम्ही लिगलाइज होता तर मग तुम्हाला लागणार नाही आता यापुढे. ज्या दिवशी त्या दिवशीपासून काय आणि दुसरा एक गैरसमजातून काही लोकांनी बातमी केली असू दे की ज्या वेळेला आपण तात्काळ गुंठेवारी आपण म्हणतो, खाजगी मोजणीदारकांकडून प्रायव्हेट मोजणी करून त्यावेळेला गुंठेवारी करतो. पहिल्यासारखा प्लेन टेबल असायचं, आता टोटल स्टेशननी ऑलमोस्ट अचूकच असणार आहे. तरीही त्यांनी प्रायव्हेट मोजणी त्यांनी दिलेली. जर त्याच्यावर नंतर कुठला रोड गेला, आम्ही नवीन रोड टाकत नाही. ऑलरेडी आता एग्जिस्टिंग डिग्री प्लान में वो रोड है ही. प्राइवेट मोजनी उसने सबमिट किया हुआ डॉक्यूमेंट में बाद में रोड अगर जा रही है तो उस रोड के लिए मैं कंपनसेशन नहीं देता. फॉर एग्जाम्पल आज मैंने गुंटेवारी कर दी, 4-5 साल के बाद एक नया रोड डाल दिया उसने, त्याचा कंपनसेशन भेटतं. आज नया रोड डाला त्याला कंपनसेशन देतो. आता आपण कंपनसेशन कोणाला देत नाही. तुम्ही कागदपत्र तुम्हीच दिली,
वी आर नॉट वॉन्टिंग तुम्ही सरकारी मोजणीकडे जा, तिकडे जाऊन या असे आम्ही सांगत नाही. परंतु तरी त्याला सरकारी मोजणी करून घेतलं आणि त्यानंतर त्याला प्रॉपर्टी कार्ड वगैरे वगैरे मिळणे त्याला सोपं पडतं. आणि ज्यावेळेला सरकारी मोजणी करून घेत असताना यापूर्वी अडचण असायची. बट राईट नाव इन आवर डीपी प्लॅन बिकॉज ऑफ टोटल स्टेशन ते ऑलमोस्ट 99.99% बरोबर असतं. तर त्यावर परत रस्ता गेला आणि मला मोबदला द्या, त्यांना मात्र मिळत नाही. भरलं ना तो चला, बरोबर आहे. असं आहे. दुसरं एक, आता आपल्या डीपी मध्ये अनेक गटांवर जे गटाच्या बॉर्डर आहेत त्याच्या लाईन सरकलेल्या आहेत. लाईन सरकली म्हणजे जिथं गट संपतो ते गटाची जिथं गट संपलेला आहे त्याची लाईन तिथं पाहिजे असताना ती दुसऱ्या गटातली लाईन टाकण्यात आली. दुसऱ्या गटातले काही घरं घेऊ अगदी सर अध्या सर बॉन्ड्री आहे. बेस करताना बेस मॅप यावेळेला अशा गोष्टीला तो रिअलाइनमेंट करणे डिस्क्रिशनरी पॉवर्स अंडर कमिशन येस, तो वापर करून तो रिअलाइन करता येतो. जागेवरची परिस्थिती जागेवरच्या स्थानिक परिस्थिती, जसा उदाहरणार्थ आता आम्ही नाथ व्हॅली पर्यंत जाणारे नाथ व्हॅली शाळेपर्यंत जाणारे एक रस्त्याचं ते रिअलाइनमेंट व्यवस्थित जागेच्या परिस्थितीच्या अनुषंगाने केलं. साताऱ्यात अनेक गटात तसं आहे. डीपी मध्ये ब्रॉडली टाकलेला असतो रस्ता. त्याचं डिटेल जागेवरची परिस्थिती ज्या वेळेला मोजणी करून टोटल स्टेशन करून त्यावेळेला बघितलं जातं आणि त्याप्रमाणे रिअलाइनमेंट केलं जातं. ते फक्त रस्ते पुरतं अलाइनमेंट होऊ शकतं का सगळ्या आरक्षणाकरता होऊ शकतं? हे नाही, रस्ते मोस्टली रस्तेच. दुसरं आरक्षण काय असणार? गार्डन ग्राउंड. होतं ते 18 केलं. 36च आहे. ठराव घेऊन 36च असणार. कारण दोन्ही बाजूनी ऑलरेडी आपण परमिशन दिले. एकच ठराव का आणि करतो आपण? आपल्याला माहिती आहे, आपण ऑब्जेक्शन घेतलंय की बाबा 50 रस्ते असे आहेत की जिथे त्यांनी रुंदी कमी केली आहे. बघा, एखाद्या ठरावाचे विखंडन होऊ शकतं. समजा हमने एक ठराव किया, ठीक है, वो ठराव को चैलेंज हो सकता है, लेकिन सभी एक ही इसमें लेने का नहीं. साधारणतः 50 रस्ते असतील ना, त्यांची रुंदी कमी केली नाही, 50 रस्त्याच्या रुंदी नाही. किती असते? सर्वांचे ठराव घेतो सेपरेट सेपरेट. आणि आपण ऑब्जेक्शन टाकते किती रस्ते असतात? नाही, जे आहे ते आहे. काय तुम्ही यादी द्या ना, त्याला आपण आक्षेप घेतलेलं तुमच्याकडे घेऊन टाकू. आणि बरेच ठिकाणी आपण ज्या वेळेला कमी केलेलं आहे ते त्यांनी का कमी केलं त्यांचं माहिती. परंतु आम्ही कमी का करत नाही? कारण ऑलरेडी त्यांना TDR दिलं, बांधकाम परमिशन